नमस्कार मैत्रिणींनो, तर इथे बघा त्रिकोण गळ्याचा ब्लाऊज शिवलेला आहे। पुढे पण थोडा असा त्रिकोणी दिला आणि पाठी पण त्रिकोणी दिला आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। त्याला आता बाही जोडून घ्यायचे। चला बघा आता कशी बाही जोडते। आधी ते बघा पूर्ण व्यवस्थित मध्य बरोबर असं असं करून बघायचं है ना। इथं कट मारलाय मी बघा। त्याला बरोबर शोल्डरवरती घ्यायचं। पुढे ये पुढे चालू ठेव, बंद नको करू। किती उशीर चालू ठेवू? लावून झालेली आपली। आता ही पण त्याचप्रमाणे लावून घ्यायची आपल्याला। स्लीव्स लावून झालेले आहेत। आता एक शिलाई मारल्या आता फिटिंग करायची। बरोबर मध्ये शोल्डर आणि असते व्यवस्थित कटिंग केली ना, बरोबर स्टिचिंगच्यामध्ये इथे स्टिचिंगला बरोबर येतं। मी दाखवते तुम्हाला आता। हे बघा या पद्धतीने अशी जॉईन केली ना, मग हे इथे स्टिचिंग एकदम परफेक्ट आहे। मग इथे जरा वरती खाली ते आलं ना, इथे काकीमध्ये फुगा पडतो। पण अशी परफेक्ट स्टिच बाही अशी फिटिंग आली पाहिजे व्यवस्थित जॉईन करायला। इथे जर कपडा जास्त कमी जास्त असेल ना या भागाचा तर कट करायचा। जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे। आणि इथे बघा मस्त असं आपला गळा पण कसा सेटमध्ये आलेला आहे। चला आता मी पूर्ण ब्लाऊज आता फिटिंग करून घेते, मग तुम्हाला दाखवते। साडीला फॉल लावून घ्यायचं आहे। आता ब्लाऊज वगैरे झालेत शिवून, आता याला फॉल लावून घेते आणि मग संध्याकाळी ते कस्टमर येणार आहे ब्लाऊज घ्यायला। त्याच्यावरचा ब्लाऊज आहे ह्या साडीवरचा। तर इथे बघा माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे प्रिन्सेस कटचा त्रिकोणी गळा। आणि बॅक साईड मला पण त्रिकोणच गळा दिलेला आहे। अशी शिलाई असते ना, परफेक्ट ब्लाऊज बसतात। प्रिन्सेस कट हा एक शिवलेला, हा मटका घालाय, त्याच्यामध्ये पोटली बटन लावलेत पाठीमागच्या हुकाचे। अशी लटकन बनवलेत। इथे पण हा जरा पसरट गळा केलेला आहे, कप लावून शिवलेला आहे। त्याचा कपडा असा खूप डार्क कलरचा आहे, त्यामुळे तुम्हाला जरा व्यवस्थित दिसत नसेल। लांब हाताचा फुगाबाई आहे, जास्त नाही आहे फुगाबाई, थोडेसे असे चुने दिलेले आहेत तिथे। अजून याचे धागे वगैरे कट करायचे आणि द्यायचं आहे। कसे वाटले दोन ब्लाऊज? भरपूर सारं काम आलेलं आहे आता दिवाळीचं। अजून दिवाळी वगैरे काहीच आम्ही बनवलेले नाही बघा। आत्ता सुटले पूर्ण राड आहे बघा असं। अजून इथे ब्लाऊज वगैरे आता परत मशीनवरती बसायचं आहे। 2 साडे फॉल बिडिंग करायचे। थोडा वेळ जरा
10 मिनिट पडलेली फक्त अशीच लाईट गेलेली म्हणून. कशी वाटली फिनिशिंग वगैरे कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा. बाय बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.